शब्दांना आवाज देणारी भावनांची लय. मी ज्योती राठोड आणि हे आहे मराठी वाचन लेख. ऐका, अनुभवा आणि मनात साठवा. माणूस बदलू शकतो. एका संस्कृत सुभाषितकारांनी म्हटले आहे, स्वभाव दुरतिक्रमः. याचा अर्थ माणसाच्या स्वभावात बदल होऊ शकत नाही. अर्थात समर्थांना हे सुभाषित मान्य नाही. त्यांच्या मते माणूस प्रयत्नांच्या साहाय्याने स्वतःमध्ये हवा तसा बदल घडवून आणू शकतो. माणसाने मनावर घेतले तर तो आपल्या जीवनाला हवा तसा आकार देऊ शकतो. फक्त बदलण्याची तीव्र इच्छा माणसामध्ये असली पाहिजे. अंगुलीमाल मुळात डाकू होता. त्याने 100 माणसांची हत्या करून त्यांच्या करंगळ्यांची माळ गळ्यात घालावयाचे ठरवले होते. त्याच्या संकल्पनानुसार 99 माणसे त्याने ठार मारली होती. त्यांच्या करंगळ्यांची माळ त्याने गळ्यात घातली होती म्हणून त्यांचे नाव अंगुलीमाल असे पडले होते. त्याच्या सद्भाग्याने भगवान बुद्ध त्याच्या जीवनात आले. बुद्धांनी त्याला झाडाची फांदी तोडायला सांगितली. त्याने फांदी तोडली. बुद्धांनी त्याला ती फांदी पुन्हा झाडाला जोडायला सांगितली. ती फांदी झाडाला जोडता येणे शक्यच नव्हते. तेव्हा बुद्धदेव त्याला म्हणाले, ज्याला जोडता येत नाही त्याने तोडू नये. ज्याला जीवन देता येत नाही त्याने कोणाला मृत्यू देऊ नये. बुद्धांच्या उपदेशाने अंगुलीमाल पूर्णपणे बदलला. भावी काळात तो बुद्धांचा लाडका संन्यासी झाला. माणसाने जर मनावर घेतले तर 5-6 वर्षात तो स्वतःच्या स्वभावात हवा तसा बदल घडवून आणू शकतो. विद्यार्थी दशेत चांगल्या सवयी जोपासणे आणि वाईट सवयी सोडून देणे सहज शक्य होते.